सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। अशाच महान व्यक्तीची 30 जानेवारी 1948 त्यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। अशाच राष्ट्रपिता महात्मा गांधींचा 30 जानेवारी हा दिवस सर्वत्र शहीद दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने मनपा विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी 10:59 दोनदा सायरन वाजून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। या दरम्यान सर्व मनपा कर्मचारी 2 मिनिट स्तब्ध होऊन मौन धारण करून महात्मा गांधीसह सर्व हुतात्मा यांना आदरांजली वाहिली। देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी हा पुण्यतिथी दिनानिमित्त हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो। बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून पाडून देशभरात महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करीत असते। मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख सैनिकांपैकी एक होते। स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली। गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधीवर गोळ्या झाडल्या। या दिवसाची इतिहासात गांधीजींची पुण्यतिथी म्हणून कायमची नोंद झाली आहे। 30 जानेवारीला हुतात्मा दिन भारतीय 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात। या दिवशी महात्मा गांधी यांचे निधन झाले। अशाच कार्यक्रमाचे आयोजन अमरावती मनपा विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाते। 30 जानेवारी मंगळवारी सकाळी मनपा आयुक्त देवीदास पवारसह इतर अधिकाऱ्यांच्या वतीने महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून गांधीजी यांच्या पुण्यतिथी शहीद दिन म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 10:59 सायरन वाजवण्यात आले। या दरम्यान सर्व मनपा अधिकारी कर्मचारी स्तब्ध होऊन सर्व शहीदांना 2 मिनिट मौन धारण करून आदरांजली वाहण्यात आली। दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त आपण स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहत असतो। त्याप्रमाणे दरवर्षीच्या याच्यानुसार आपण ज्यांनी देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा आदर आपण बाळगणं गरजेचं आहे। तसं आपण सर्व अमरावतीकर आदरांजली वाहून त्यांचा आदर बाळगूया। सायरनचा विषय तो सायरन आता सायरन वाजणार आहे आणि सायरन वाजल्यानंतर तो सर्व अमरावतीकरांना पूर्ण अमरावतीकरांना आवाज जाईल असाच आहे। त्यावेळेस सर्वांनी थोडंसं स्तब्ध उभं टाकावं आणि आदरांजली व्हावी। देशाला नव्हे तर जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांना आज आम्ही श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। त्यामुळे आज त्यांची आठवण करणं म्हणजे त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि त्यांनी जे दिलेला संदेश आहे शांततेचा अहिंसेचा तो आजही प्रासंगिक आहे आणि पूर्ण चिरकालीन राहणार आहे। त्यामुळे त्यांच्यापासून आज आम्ही या ठिकाणी त्यांचं स्मरण करून आमच्या जीवनात त्यांनी दिलेले मूल्य कसे जोपासावे यासाठी आम्ही जीवनभर प्रयत्नशील राहणार आहोत। त्यामुळे आज महात्मा गांधी यांना आम्ही सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। पुन्हा दुसऱ्यांदा सायरन वाजवून महात्मा गांधीसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांना शहीदांना आदरांजली वाहण्यात आली।